अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जीवनात समस्या, दुःख, अपयश, ताण कितीही असो, पण एक गोष्ट कधी सोडू नका, ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. श्रद्धा, भक्ती आणि एका सत्यासारखी वाटणारी प्रेरणादायी कथा, जी तुमच्या मनाला स्पर्श करेल. चला तर मग सुरुवात करूया. पुढची काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कधी असं वाटलंय का की इतकी भक्ती मी करतो, देवाचं नाव घेतो, स्वामींनी माझ्या आयुष्यात मग इतकं दुःख का दिलंय? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी अशी एक कथा सांगणार आहे जी कदाचित तुमचं मन बदलून टाकेल. भक्ती म्हणजे काय? स्वामी भक्तांनो, अनेक लोक देवाकडे फक्त अडचण आली की जातात. स्वामींकडे नोकरी लागावी म्हणून जातात, पैसा यावा म्हणून जातात, समस्या आली की स्वामी दिसतात. पण खरी भक्ती म्हणजे फक्त संकटातच देव आठवणे नाही, फक्त संकटातच स्वामींना आठवणे नाही. खरी भक्ती म्हणजे तुमच्या आनंदात, दुःखात, सुखात तुम्ही स्वामींना क्षणोक्षणी मनात ठेवलं पाहिजे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी विश्वास सोडायचा नाही. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी माझा देव, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, हा विश्वास दाखवणे. अशीच ही एक कथा आहे. अक्कलकोटमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य स्वामींचे नामस्मरण करायचा व स्वामींची पूजा करायचा. त्याने कधीही स्वामींकडे कोणतीही गोष्ट मागितली नाही. दिवसभर कामात असताना सुद्धा तो स्वामींचे नामस्मरण करत राहायचा. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःख होते, खूप कष्ट होते, खूप वेदना होत्या. एक दिवस वैतागून त्याने स्वामींसमोर रडून आपली व्यथा मांडली. स्वामींना तो म्हणत होता, माझ्याकडून स्वामी काही चुकत आहे का? तुमची भक्ती माझ्याकडून कमी पडत आहे का? असं म्हणून तो स्वामींसमोरच रडत होता. आणि तसंच रडता रडता तो स्वामींच्या मूर्तीसमोर झोपून गेला. त्याच रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले, बाळा, तू आजपर्यंत माझ्याकडे काहीच मागितले नाही, त्यामुळे मी तुझी परीक्षा घेत होतो. प्रत्येक क्षणी तू माझं नामस्मरण करत राहिला, कोणत्याही गोष्टीची तू अपेक्षा माझ्याकडून बाळगली नाहीस, त्यामुळे काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे भोग आता संपलेले आहेत. तुझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त सुख, समृद्धी, शांतता, प्रेम नांदणार आहे. त्यामुळे काळजी करू नको आणि असेच जीवनभर माझे नामस्मरण करत राहा. दुसऱ्या दिवसापासून त्याने एक गोष्ट बदलली. त्याने समस्या मोजण्याच्या बंद केल्या. देवाचं नामस्मरण, स्वामींचं नामस्मरण करत राहिला. कामात असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ भरत राहिला. हळूहळू त्याच्यामध्ये काहीतरी बदलू लागलं. लोक त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनाने बघू लागले. आधीची जी परिस्थिती होती ती पूर्णपणे उलटून गेली. त्याचं मन बदललं. त्याच्या मनातली भीती, दडपण गायब झालं. आत्मविश्वास वाढला. स्वामी भक्तांमध्ये तो सगळ्यात प्रिय स्वामी भक्त ठरला. आत्मविश्वास त्याचा खूप वाढला. त्यामुळे स्वामी भक्तांनो, नामस्मरण म्हणजे फक्त जादू नाही की आज नाव घ्या आणि उद्या लगेच चमत्कार होईल. नामस्मरण तुम्हाला आतून शुद्ध करत असतं, तुम्हाला आतून मजबूत करत असतं, तुमचं जे प्रारब्ध आहे ते मिटवत असतं, तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जग तुमची साथ सोडू शकतं, नातं तुटू शकतं, लोक बदलू शकतात, पण देवाचं नाव कधीच साथ सोडत नाही आणि स्वामी राया तर कधीच नाही. त्यामुळे डोळे बंद करा, एकदा मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, कधी कधी उत्तर शब्दात मिळत नाही, ते शांततेत मिळतं. जर खरे स्वामी भक्त असाल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये स्वामींचा जय जयकार करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.